Good morning, all of you. In today's lecture, we will start our next question. Question number 3. Explain concept of contemporary channel. Last lecture मध्ये आपण चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन काय आहे किंवा त्याचे फॅक्टर्स जे इम्पॅक्ट करतात ते कोणते होते आणि त्याचे टाइप्स, ओके, असे दोन क्वेश्चन लर्न केले होते. In this lecture, we will learn contemporary channel. So these days, many companies use integrated or non-conventional channel for the distribution of book. And we use various channel like. म्हणजे ते चॅनल कोणते आहेत बघा कंटेम्पररी मध्ये इन्क्लूड होणारे. फर्स्ट आहे व्हर्टिकल चॅनल. In a vertical marketing system, that means VMS, the manufacturer, wholesaler and retailer process as an integrated system. One channel member owns the other or franchisee them. Major example is Coca-Cola is soft drink and म्हणजे ते इथे काय सांगितलेलं आहे जे व्हर्टिकली. फॉर एक्झाम्पल आपलं जर प्रोडक्ट एका लाईनशी रिलेटेड असेल तर त्यावेळी आपण काय करतो तर एक व्हर्टिकल चॅनल यूज करतो. मग सॉफ्ट ड्रिंकचं एक्झाम्पल दिलेलं आहे किंवा जिलेटचं एक्झाम्पल दिलेलं आहे. इन शेविंग प्रोडक्ट देर आर 3 टाइप्स ऑफ व्हर्टिकल मार्केटिंग चॅनल. आणि परत यामध्ये मग काही जे टाइप्स आहेत ते यूज केले जातात रिगार्डिंग होलसेलर, देन रिटेलर किंवा मॅन्युफॅक्चरर. हे जे 3 आहेत हे सुद्धा तुमच्या व्हर्टिकल चॅनल मध्ये सब पॉइंट म्हणून स्टडी केले जातात. ओके, सो व्हर्टिकल म्हणजे when we prefer the one line product, that time we will use vertical channel. Then horizontal channel. In the horizontal channel of distribution, two producer combine their resources to jointly market their product. जावेद काय होता है? वीडियो ऑफ करा. मैडम नेटवर्क प्रॉब्लम है. क्या हुआ? बोलो, कुछ डाउट है? मैडम वो रेंज की वजह से मेरा मैडम बोल रहा नेटवर्क जा रहा है इसलिए वो. निशिकांत जोशी नेम नाहीये? हो मॅडम, शीट मध्ये नाव आणि नंबर दोन्ही पण नाहीये. काय रोल नंबर आहे तुझा? 28. ओके ओके, मी चेक करते. लेक्चर झालं की चेक करेन आणि ऍड करेन. होरिझॉन्टल चॅनल म्हणजे काय बघा. इन द होरिझॉन्टल चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन टू प्रोड्युसर कंबाईन देअर रिसोर्सेस टू जॉईंटली मार्केट देअर प्रोडक्ट. आता होरिझॉन्टल लेवल वरती काय केले जातात, हिअर कंबाईन द रिसोर्सेस. ओके, जे काही रिसोर्सेस आहेत फॉर द पर्पज ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस, हे जे रिसोर्सेस आहेत हे कंबाईन केले जातात. टू ऑर मोर कंपनी ऍट वन लेवल जॉईन टुगेदर टू फॉलो अ न्यू मार्केटिंग अपॉर्च्युनिटी. आणि मग ज्यावेळी तुम्ही एखादा रिसोर्सेस कंबाईन करताय टू डिफरंट कंपनी और सिमिलर कंपनी, मग त्यांची चेन ही सेम असली पाहिजे. कंपनीज कंबाईन मार्केटिंग अँड फिनान्शियल रिसोर्सेस टू अकम्प्लिश कॉमन गोल. आणि हे जे रिसोर्सेस आहेत हे कंबाईन करण्याच्या मागे इंटेन्शन काय असतं तर कुठेतरी आपली कॉस्ट काय झाली पाहिजे, सेव्ह झाली पाहिजे किंवा इफोर्ट आपले सेव्ह झाले पाहिजे. दॅट्स इट. यासाठी आपण व्हर्टिकल असेल किंवा होरिझॉन्टल जे चॅनल आहे हे प्रेफर करतो. थर्ड पॉइंट आहे थर्ड पार्टी लॉजिस्टिक. द टर्म लॉजिस्टिक refers to the management and control of the flow of goods and services from the sources of production to the market. Supply chain management मध्ये काय असतं मग, here we provide
गुड्स अँड सर्व्हिसेस टू द फायनल कंझ्युमर. आणि मग ती जी प्रोसेस आहे ही सगळी तुमची सप्लाय चेन मध्ये इन्क्लूड होते. ओके, लाईक अ डिस्ट्रीब्युशन. द प्रोसेस इन्व्हॉल्व कम्युनिकेशन, ट्रान्सपोर्ट अँड वेअरहाऊसिंग. म्हणजे सगळ्याच गोष्टी आल्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही रॉ मटेरियल परचेस करताय फॉर द प्रोडक्शन पर्पज, these are relating to the warehousing. Okay, then communication that means after completing product, that means finished goods, जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आपण काय करतो, we prefer the advertising and publicity. ओके, ऍडव्हर्टायझिंग पब्लिसिटी हे असणार आहे तुमच्या कम्युनिकेशन साठी. आणि ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, आपल्या प्रोडक्टचे ऍड झाल्यानंतर आपण काय करतो, ते फायनल कंझ्युमर पर्यंत रीच करतो. दॅट मीन्स ट्रान्सपोर्ट. सो इट ऑल्सो इन्क्लुड्स डिलिव्हरी टू द कंझ्युमर अँड आफ्टर सेल सर्व्हिस. म्हणजे सिम्पल थिंग, सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये काय येणार आहे, तर ऑल दिस थिंग रिलेटिंग टू द डिस्ट्रीब्युशन ऍक्टिव्हिटी. ओके, डिस्ट्रीब्युशन साठीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ह्या सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये इन्क्लूड होतात. देन मल्टी चॅनल मार्केटिंग. when companies select two or more different channel structure to the distribution the product to their target market, this channel is called the multiple channel distribution system. म्हणजे आता आपण याच्या आधीचा क्वेश्चनचा लर्न केलेला आहे, लाईक टाइप्स ऑफ डिस्ट्रीब्युशन चॅनल. झिरो लेवल, डायरेक्ट, दॅट मीन्स डायरेक्ट चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. वन लेवल, दॅट मीन्स इन्क्लुडिंग होलसेलर. टू लेवल, दॅट मीन्स इन्क्लुडिंग होलसेलर अँड रिटेलर. ओके, आता मल्टी चॅनल मार्केटिंग मध्ये काय सांगितलं जातं, हिअर मॅन्युफॅक्चरर यूज ऍट द सेम टाइम टू चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. समटाइम दे प्रेफर डायरेक्ट चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन and sometimes they prefer the indirect channel of distribution. Okay, so this is called the multi channel of distribution. For the purpose of we are easily reaching to the final consumer or target market. Is it clear? Multi channel. Yes. Okay, then last point, multi level marketing. It refers to the strategy that some direct sale company use to encourage their existing distributor to recruit new distributor by paying the existing distributor a percentage of their recruit sale. म्हणजे तुमच्याकडे काय आहे, एकच चॅनल आहे, पण त्याच चॅनलला तुम्ही काय करताय, तर एक सांगितलं जातं की तुम्हीच काय करा, तुमच्या चॅनलनुसार एखादे डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करा. आणि त्या डिस्ट्रीब्युटरना मग काय केले जातात, तर जे आपले आपण सिलेक्ट केलेले डिस्ट्रीब्युटर आहेत हेच त्यांना अमाऊंट किंवा जे काही कमिशन आहेत हे पे करतात. ओके, म्हणजे इथे कंपनी फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोड्यूस ओन चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल डायरेक्ट आहे आपण असं कन्सिडर करू, तर डायरेक्ट चॅनल जे आहे, डायरेक्ट म्हणजे आपण काय केलं, डायरेक्ट कंझ्युमर पर्यंत रीच होतो. आणि कंझ्युमर पर्यंत रीच होण्यासाठी आपण कंपनीचाच एक एजंट अपॉइंट केलेला आहे. आणि ह्या कंपनीच्या एजंटला सांगितलं आपण की तू काय कर, तुझ्या लेवलवरती तू अजून काही डिस्ट्रीब्युटर आहेत हे रिक्रूट कर अँड सेल गुड्स अँड सर्व्हिसेस टू द फायनल कंझ्युमर. आणि जो एजंट अपॉइंट करेल पर्सनला तोच काय करणार आहे, एजंटच्या थ्रू त्याचं पेमेंट जे काही आहे हे केलं जाईल. म्हणून इथे सांगितलेलं आहे बघा, बाय पेइंग द एक्झिस्टिंग डिस्ट्रीब्युटर अ पर्सेंटेज फॉर देअर रिक्रूट सेल. त्याच्यावरती तो काय करतो, पर्सेंटेज किंवा सम अमाउंट पे करेल. इज इट क्लिअर? मल्टी लेवल. Yes. ओके, सो ह्या क्वेश्चन मध्ये फार काही नव्हते, 5च पॉइंट होते इन्क्लूड. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन कंपोनंट्स ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट. मग सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे काय, आता थोडंसं आपण बघितलं, लाईक अ लॉजिस्टिक. सो सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे काय आणि त्याचे कंपोनंट्स कोणते आहेत, जे 8 कंपोनंट आपण लर्न करणार आहोत. सो सप्लाय चेन मॅनेजमेंट इज अ नेटवर्क ऑफ दोज बिझनेस दॅट आर इंटरकनेक्टेड विथ ईच अदर इन आयदर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोडक्ट or delivery services that are required by the consumer. म्हणजे एखाद्या ऍक्टिव्हिटी सप्लाय करण्यासाठी आपल्याला जे डायरेक्ट इनडायरेक्ट नेटवर्क कनेक्ट होतं त्याला आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणतो. मग ते मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोडक्ट असेल किंवा डिलिव्हरिंग सर्व्हिसेस असेल, त्या दोन्ही पार्ट मध्ये
जे नेटवर्क कनेक्टिंग असणार आहे, दिस इज कॉल्ड द सप्लाय चेन मॅनेजमेंट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर बिझनेस टू इन्शुअर टू थिंग फॉर देअर सप्लाय चेन टू बी इफेक्टिव्ह. One is the supply chain should be cost effective and second is should be deliver the result on time. म्हणजे आपण जी सप्लाय चेन यूज करणार आहोत त्यासाठी आपण कोणत्या गोष्टींना इम्पॉर्टन्ट देऊ. फर्स्ट थिंग, ही कशी असली पाहिजे, सप्लाय चेन आपली कॉस्ट इफेक्टिव्ह असली पाहिजे. म्हणजे जे पण सप्लाय चेन प्रेफर करणार आहोत, फर्स्ट ऑफ ऑल कॉस्ट इफेक्टिव्ह असायला हवी. अँड सेकंड थिंग, डिलिव्हर द रिझल्ट ऑन टाइम. म्हणजे जे काही आपण गुड्स अँड सर्व्हिसेस फायनल कंझ्युमर पर्यंत रीच करणार आहोत हे ऑन टाइम झाले पाहिजे. ओके, सो दिस फॅक्टर शुड बी कन्सिडर इन सप्लाय चेन मॅनेजमेंट. सप्लाय चेन मॅनेजमेंट इज मेड अप ऑफ few components. There are very important as well as critical to the system. आणि ह्या दोन ज्या गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल दॅट मीन्स कॉस्ट इफेक्टिव्ह and deliver the result on time, ह्यासाठी आपल्याला काही कंपोनंट्स रेफर करावे लागतील. मग ते कंपोनंट्स खूप महत्त्वाचे आहेत असं सांगितलं जातं सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये. मग ते कोणते आहेत बघा. फर्स्ट आहे प्लॅनिंग. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेज ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट. बिफोर द बिगिनिंग ऑफ द एंटायर सप्लाय चेन, इट इज इसेन्शियल टू फायनलाइज द स्ट्रॅटेजी अँड पुट देम इनटू प्लेस. म्हणजे कोणतीही सप्लाय चेन डिटरमाइन करण्याच्या आधी तुमचं प्रॉपर प्लॅनिंग असणं महत्त्वाचं आहे. चेकिंग द डिमांड ऑफ द प्रोडक्ट और सर्व्हिसेस, चेकिंग द व्हायबिलिटी, देन कॉस्टिंग, देन प्रॉफिट अँड मॅन पॉवर. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्लॅनिंग कंपोनंट मध्ये क्लिअर करा. एव्हरी बिझनेस नीड अ प्लॅन और ब्ल्यू प्रिंट और अ रोड मॅप बेस्ड ऑन विच द स्ट्रॅटेजी आर मेड. आणि आपण कॉमर्स मध्ये पण बघितलेलं आहे, प्लॅनिंग हे काय म्हणतो आपण, प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. एखादी ऍक्टिव्हिटी करण्याच्या आधी जी प्रोसेस केली जाते, दिस इज कॉल्ड द प्लॅनिंग. सो प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. सो प्लॅनिंग इज कॉल्ड द ब्ल्यू प्रिंट और प्लॅनिंग इज कॉल्ड द रोड मॅप. म्हणजे एखादी ऍक्टिव्हिटी कशी डन करायची आहे ह्या गोष्टी आपल्याला कुठून क्लिअर होतात, तर प्लॅनिंग मधून. सो planning help to the identify the demand and supply trend in the market, and these in turn help to create a successful supply chain management system. आणि जर तुमचं इफेक्टिव्ह प्लॅनिंग असेल तरच काय होणार आहे, इट लीड्स टू सक्सेसफुल सप्लाय चेन मॅनेजमेंट सिस्टम. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? Yes. Second, information. The world today is dominated by a continuous flow of information. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल जर आपल्याला डिसिजन घ्यायचा असेल, फर्स्ट ऑफ ऑल वी रिक्वायर अप टू डेट नॉलेज, ओके, रिगार्डिंग पर्टिक्युलर थिंग or information. In order to be successful, it is essential that the business stay abreast with all the latest information about the various aspect of the production. म्हणजे जर आपल्याला एखाद्या गोष्टीसाठीचा डिसिजन घ्यायचा असेल, सो हिअर वी रिक्वायर द लेटेस्ट इन्फॉर्मेशन, ओके, और अप टू डेट नॉलेज रिगार्डिंग व्हेरियस आस्पेक्ट. The market trend of supply and demand for the particular product can be best understood if the information is properly and timely disseminated through the many level of the businesses. म्हणजे जर आपल्याला एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर सप्लाय चेन मॅनेजमेंट अंडर तुमच्याकडे अप टू डेट नॉलेज असणं, प्रॉपर इन्फॉर्मेशन असणं महत्वाचं आहे. So information is crucial in the knowledge-based world economy, and ignorance about any aspect of the business may actually spell them for the prospect of the business. आणि ह्यासाठी तुमच्याकडे अप टू डेट नॉलेज असणं म्हणून सांगितलेलं आहे, इन्फॉर्मेशन इज अ क्रुशियल इन द नॉलेज बेस्ड वर्ल्ड इकॉनॉमी. प्रॉपर वर्ल्ड इकॉनॉमीचं नॉलेज तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे रिगार्डिंग सप्लाय चेन मॅनेजमेंट. सो एखादी सप्लाय चेन इफेक्टिव्ह होण्यासाठी तुमच्याकडे सफिशियंट नॉलेज असणं
अप टू डेट नॉलेज असणं हे महत्वाचं आहे. दिस इज द सेकंड कंपोनेंट्स ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट. थर्ड पॉइंट, sources. Supplier play a very crucial role in supply chain management system. Product and services sold to the end users are created with the help of different set of raw material. It is therefore necessary that suitable quality raw material are produced at cost effective rate. म्हणजे जसं आपण इंट्रो मध्ये सांगितलं की आपले जे मेन थिंग आहेत कॉस्ट इफेक्टिव्ह अँड रिझल्ट ऑन अ टाइम, त्यासाठी आपल्याकडे प्रॉपर रिसोर्सेस असणं महत्वाचं आहे. That means these resources relating to the purchase of raw material, otherwise these resources relating to the supply goods and services to the final consumer. मग ते कसे असायला हवेत तर कॉस्ट इफेक्टिव्ह असणं महत्वाचं आहे. If a supplier is unable to supply on time and within the stipulated budget, the business is bought to suffer losses and gain a negative reputation. आणि जर सप्लाय चेन मुळे काही निगेटिव्ह थिंक म्हणजे तुम्ही प्रॉपर टाइमला तुम्ही काय केलेले आहेत गुड्स अँड सर्व्हिसेस नाही रीच केल्या फायनल कंझ्युमर पर्यंत, त्याचा इम्पॅक्ट कुठे होणार आहे? फर्स्ट थिंग तुम्हाला लॉस होऊ शकेल अँड सेकंड थिंग तुमच्या बिझनेसचं रेप्युटेशन हे निगेटिव्ह होऊ शकेल. इज इट क्लिअर? Yes. Then inventory. For a highly effective supply chain management, it is the essential that an inventory is kept and truly maintained. म्हणजे फर्स्ट थिंग सप्लाय चेन मॅनेजमेंट साठी काय म्हणतो आपण, दोन पार्ट असणार आहेत, परचेस ऑफ रॉ मटेरियल फॉर द प्रोडक्शन अँड फिनिश्ड गुड्स रीच टू द फायनल कंझ्युमर. ह्या दोन्ही गोष्टी सप्लाय चेन मध्ये इन्क्लुड्स असतील. सो ह्यासाठी फर्स्ट थिंग काय असली पाहिजे, highly effective supply chain management is depends on the high inventory. Okay, so inventory maintenance, it's very important thing or very important components for effective supply chain management. And inventory means the ready list of items like raw material and other essential required for the product or services. मग इन्व्हेंटरी मध्ये फक्त रॉ मटेरियल नाही तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, अँड अदर इसेन्शियल रिक्वायर, म्हणजे मग प्रोडक्शन घेण्यासाठी अजून कोणते तुम्हाला थिंग हवे आहेत का? ऑल दिस थिंग आर इन्क्लुडिंग अंडर इन्व्हेंटरी. दिस लिस्ट हॅज टू बी रेग्युलरली अपडेट टू द डेमोक्रेट अवेलेबिलिटी स्टॉक अँड रिक्वायर स्टॉक. मग हा स्टॉक मेंटेन करणे किंवा रेग्युलर अपडेट करणं हे सुद्धा ह्या कंपोनंटच्या अंडर महत्वाचं असेल. So inventory management is a critical to the function of supply chain management, because without proper inventory management, the production as well as sale of the product is not possible. आणि तुम्ही फक्त ठरवलं की ओके मला खूप सारा सेल करायचं आहे, माझं इतकं टार्गेट आहे, एवढं बजेट आहे, पण हे कशावरती डिपेंड असणार आहे? our inventory. So inventory maintenance or inventory management is very important components for the effective supply chain management. Is it clear? Yes. Okay. Then next components, production. Production is one among the most important aspect of the system. It is only possible when all the other components of the supply chain are in tandem with each other. For the process of production, for start, it is the essential that proper planning and supply of goods as well as the inventory are well maintained. The production of goods is followed by the testing, packaging and final preparation for delivery of the finished product. प्रोडक्टचं रिलेशन कुठून आहे तर रॉ मटेरियल देन फिनिश्ड प्रोडक्ट, आणि ह्या गोष्टी तुम्ही काय करा तर प्रॉपर मेंटेन करा, हे ह्या प्रोडक्शन कंपोनंट मध्ये सांगितलेलं आहे. देन लोकेशन. Location.
any business that want to survive as well as flourish need a location which is profitable for the business. ओके, लोकेशन म्हणजे आपल्याकडे प्रोडक्ट आहे, अवेलेबल रिसोर्सेस आहेत, पण ते प्रॉपर लोकेशन मध्ये सेल करणं सुद्धा महत्वाचं आहे. सो एनी बिझनेस दॅट वॉन्ट टू सर्वाइव्ह as well as flourish need a location with its profitable for the business. आणि तुमचा बिझनेस सुद्धा प्रॉपर लोकेशन मध्ये असणं महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, आता इथे तुम्ही कोणतंही एक्झाम्पल घेऊ शकता, फक्त सांगायचं काय आहे तर बिझनेसचं लोकेशन, त्याचं सर्वाइव्ह किंवा कंझ्युमर पर्यंत रीच होणं, हा जो डिस्टन्स आहे हा प्रॉपर मेंटेन करा ऍज पर द कंपोनेंट्स ऑफ लोकेशन. A business cannot survive if it has to share an already scarce raw material with the community. Hence, a suitable location which is well connected and very close to the sources of essential resources for production in vital to the business prosperity. आणि नक्कीच तुमच्या लोकेशनचा इम्पॅक्ट कुठे होणार आहे, बिझनेस प्रॉस्पेरिटी वरती बघायला मिळेल. Then transportation. Transportation is also very important component for effective supply chain management. So transportation is a vital in terms of carrying raw material to the manufacturer unit and delivering the final product to the market. Okay, मग रॉ मटेरियल कॅरी करणं हे सुद्धा ट्रान्सपोर्टेशनशी रिलेटेड असेल आणि फिनिश्ड गुड्स कंझ्युमर पर्यंत पोहोचवणे हे सुद्धा ट्रान्सपोर्टेशनशी रिलेटेड असेल. ऍट दिस स्टेज टाइमली ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स इज मॅन्डेटरी टू सस्टेन अ स्मूथ बिझनेस प्रोसेस. ओके, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन हे कसं आहे तर मॅन्डेटरी आहे, हे तुम्हाला असायलाच हवं, कारण रॉ मटेरियल परचेसिंग पासून फिनिश्ड गुड्स रीच करण्यापर्यंत ट्रान्सपोर्टेशन काय करणार आहे तर इम्पॉर्टंट रोल प्ले करेल. दॅट्स वाय any business which pay attention to his components and take good care of it will benefit from the production and transportation of its goods on time. आणि ट्रान्सपोर्टेशन मुळेच काय होणार आहे, तुमचा जो गुड्स आहे हा ऑन टाइम कंझ्युमर पर्यंत रीच होऊ शकतो. and last components आहे return of goods. Among the various components that create a strong supply chain is the facility to the return of the faulty manufacturing goods along with the highly responsive consumer grievance redressal unit. आणि हा सध्याचा खूप काय म्हणतो आपण, कंझ्युमर इज अ किंग ऑफ मार्केट, म्हणून कंझ्युमरच्या सगळ्या गोष्टी सॅटिस्फाय करणं महत्वाचं आहे. सपोज कंझ्युमरने एखादी गुड्स रिटर्न केली तर त्याला ते एक्सचेंज करून देणं सुद्धा महत्वाचं आहे. अँड दिस ऑल थिंग कन्सिडर अंडर सप्लाय चेन मॅनेजमेंट. So no one is infallibility. Even a machine may multiplication 1 in million time is not more. As part of the strong business process, one may expect the return of goods under various circumstances. आणि ऍट एनी कॉस्ट काय सांगितलं जातं की एखाद्या कंझ्युमरने जर रिटर्न गुड्स दिले तर तुम्ही काय करा, ते त्याला एक्सचेंज करून द्या, कारण कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन हे तुमच्या बिझनेससाठी इम्पॉर्टंट असेल. दॅट्स वाय. So these are all components of supply chain management. Is it clear? Yes. Okay. So our next question is, what is promotion mix? Explain its importance. The term promotion mix is used to refer to the combination of different kinds of promotional tools used by the firm to advertise and sell its product. प्रमोशन म्हणजे काय म्हणतो आपण, प्रमोशन इज वन ऑफ द एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स. और प्रमोशन मीन्स टू प्रमोट अवर प्रोडक्ट. आपलं प्रोडक्ट आहे हे प्रमोट केलं जाणार आहे विथ द हेल्प ऑफ द सब एलिमेंट ऑफ प्रमोशन like advertising, publicity, sales promotion, public relation, etc. Is it clear intro? Yes. So important बघा काय सांगितलेले आहे, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन अँड इन्क्रीज इन सेल व्हॅल्यू.
So this is the ultimate aim of the any organization, profit maximization किंवा customer satisfaction. Basically काय म्हणतो आपण, in modern days every organization first prefer the customer satisfaction. पण कस्टमर सॅटिस्फॅक्शन जरी असेल तरी मेन एम काय असतं तर प्रॉफिटच असणार आहे. ओके, सो दिस इज द अल्टिमेट एम ऑफ द ऑर्गनायझेशन. एक मिनिट गाइस. सो फर्स्ट पॉइंट सांगितलेला आहे प्रॉफिट मॅक्सिमायझेशन अँड इन्क्रीज सेल व्हॅल्यू. सो प्रमोशन मुळे काय होणार आहे, प्रमोशन अफेक्ट द मॅक्सिमम प्रॉफिट बिकॉज प्रमोशन एलिमेंट advertise our product. Every organization strive for the achievement of these goals. Without this, the sole purpose of establishing a company will lose its significance. Hence, every company make it primary objective and direct every department to achieve it. Second, customer based vending. Promotion is important for vending, maintaining and saving customer base with the tangible form of profit figure. This activity became important because of the vending of market. All products are now sold all over the world with very advanced logistic and transportation facility. प्रमोशन मुळे काय होणार आहे, वी कॅन इझिली रीच टू द फायनल कंझ्युमर. ओके, देन पेनिट्रेटिंग कट थ्रू कॉम्पिटिशन. पेनिट्रेशन म्हणजे आपण काय म्हणतो, when the organization introduce new product but this is the common product in the marketplace, that time they charge very low price for the product for the purpose of acquiring the product. So promotion is the direct as well as indirect instrument of the attractive package inducement with strict when is not an for favorable decision. मग प्रमोशनच्या अंडर काय केलं जातं तर जेव्हा एखादा आपलं प्रोडक्शन नवीन आहे तेव्हा त्याची ऍड केली जाते पहिल्या स्टेज मध्ये, दॅट मीन्स इंट्रोडक्टरी स्टेज मध्ये. आणि इंट्रोडक्टरी स्टेज नंतर ते जेव्हा ग्रोथ स्टेज मध्ये जातं बिकॉज ऑफ प्रमोशन. ओके, त्यामुळे काय होणार आहे, प्रमोशन प्ले अ व्हेरी क्रुशियल और व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर increasing image of our product and we can easily face any competition. हॅलो गाइस, बाकीचे पॉइंट आहेत आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. थँक यू.